मन मन मनात मन मन मनात मन मन मनात मोदका मन मन मनात मन मन मनात मन मन मनात सर्वांनी म्हणा मन मन मनात मन मन मनात मोदका. बोला बोला आवाज ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं आगमन झालं आणि त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे. हे जे भव्य दिव्य दिसते ना त्यांच्या सहकार्यातून आहे. बापाच्या पैशावर मनुष्य जीवनात आणि आपल्या खिशातलं काम पडलं ना 1 रुपया खर्च करता येत नाही. म्हणून आपल्या बापानं आपल्याला दिलं, आपल्यासाठी मंदिर उभं करून दिलं, घर उभं करून दिलं. मग त्याच्या संपत्तीचा आनंद घ्यावा लागेल ना. त्याची संपत्ती कोणची आहे? परमात्मा त्याची संपत्ती आहे, नामस्मरण त्याची संपत्ती आहे. म्हणून त्याचा गजर व्हायला पाहिजे. मन मन मनात मन मन मनात मन मन मनात मोदका मन मन मनात मोदका मनात मोदका. मन मन मनात मन मन मनात मन मन मनात मोदका. हा मन मन मनात मन मन मनात मन मन मनात मोदका. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा. मेरे सरकार आए, सजा दो घर को गुलशन सा. मेरे सरकार आए, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए. लगी कुटिया दुल्हन सी, लगी कुटिया दुल्हन सी. मेरे सरकार आए, सजा दो गुलशन सा. मेरे सरकार आए. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्यांनी केल्या आणि करत असताना विटी दांडू चेंडू नगोरी नाना पोरी खेळ मांडी गेला यमुना. बरोबर आहे? यमुनेच्या तीरी गाई गोपाळ, गाई गोपाळ.
म्हणायला लागले बस झाला आता खादी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख. त्या देवानं सांगितलं चला आता गाई ओढून आला, चला ओढू गाई वैसुजे हो की गाय हो केली वन पायी पेटी झाला असे सगळ्या गाई ओढून आणल्या. आणि सगळ्या गाई ओढून आल्यानंतर त्या ठिकाणी देवाने सांगितलं आता शिदोऱ्या आणा. सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या आणल्या. सगळ्या शिदोऱ्या भगवान परमात्म्याने एकत्रित करण्याच्या अगोदर सांगितलं माझी आय तैसी पाय नाही कधी घराकडे जाय घरा जावणी या माय नवनीता. त्या ठिकाणी पेंड्या म्हणायला लागला अरे बहुत झाला देवा, तुझ्या संगतीत आलो, जे प्राप्त झालं ते घरी प्राप्त होत नव्हतं, आता आम्ही घरी जाणार नाही. तुका म्हणे आता आणि आम्ही नवजो आम्ही नवजो दवडिता. त्यावेळेस देव म्हणते यांचा भाव ठीक आहे, यांचं अंतःकरण शुद्ध आहे. म्हणून देवाने सगळ्यांच्या राजसी तामसी असणाऱ्या शिदोऱ्या सगळ्या देवाने एकत्रित केला. आणि त्या ठिकाणी तो भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये वाळवंटामध्ये यमुनेच्या काठी तो काला केला. तोच काला आमच्या संत महात्म्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये केला. कोणा संतांनी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नमो सद्गुरु जय श्री ओम नमो सद्गुरु जय श्री पंढरपूर वाळवंटामध्ये केला. एकची ताडी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराज गोपाळासी लायावाटी. आणि त्याच अनुषंगाने आज देवाचं आगमन झालं आणि देव सिंहासनावर बसले. आणि सिंहासनावर बसल्यानंतर आपलं कार्य पूर्णत्वाला गेलं. म्हणून पूर्णत्वाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. विठाला मंचकी बैसले भक्तासी दिदले अभय दान. त्याच अनुषंगाने माझ्या वाक्याने माझ्या वाटेला आली सेवा जशी तुटकी मुटकी सेवा करून भगवंताने करून घेतली तशी करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यांनी मोठं सहकार्य केलं, मोठा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि मोहम्मद खान महाराजांचा दरबार आपल्याला उपलब्ध करून दिला. त्याच्या मागचं कारण जर कोण असेल तर आमचे कुशाल भाऊ आहे. त्यांच्या चिन्ही ते पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. आणि त्यांनी ज्यावेळेस कसं असतं संकल्प सगळेच जण करतात. एक बोलू का, सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है लेकिन सपने टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में दान देने के लिए हर कोई चाहता है, दान उसका ही लेता है जिसे भगवान मोहम्मद खान महाराज का प्रिय है. सगळ्या गावकड्यांचं दान आहे. आणि मोठा भार तर आमच्या कसं असतं जे कार्यकारभार सांभाळतात महाराजांचा, मोहम्मद खान महाराज संस्थांचा आमचे अमरदादा देशमुख, त्यांनी मोठा कारभार मोठा खर्चाचं कार्य त्यांच्या हस्ते झालं. आणि सगळं आता सांगतो म्हटलं तर माझ्याकडे काहीच नाही आहे. सगळं संपलं, सगळी मंडळी वाट पाहत आहे. म्हणून मी थांबतोय आणि एकच सांगेल
की पूर्णत्वाला गेलेलं आपलं कार्य आहे. पुन्हा एक सांगतो कुशाल भाऊ, एकच सांगायचं मला, मी ज्या दिवशी मंदिरात आलो, तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं आणि आता पाहिलं, तुम्हाला वाटलं नाही का झोपेतून उठलो स्वप्न पडलं म्हणून? त्या पद्धतीची सगळ्यांची अवस्था तीच आहे की महाराजांचं मंदिर झालं, आपण झोपलं, झोपेत आपल्याला स्वप्न पडलं महाराजांचं मंदिर झालं म्हणून, उठल्याबरोबर महाराजांचं मंदिर पाहिलं. हे शोकांतिका आहे, हा चमत्कार आणि ही लीला महाराजांची आहे. अशीच लीला ममत्कार महाराजांची आहे, गावावरची आहे. रवींद्र कायमल या ठिकाणी जिवंत आहे. त्याच्या मागचं जागतिक उदाहरण जर कोण असेल तर फक्त परमहंस ममत्कार महाराज, फक्त परमहंस झालेली सेवा सद्गुरू गजानन महाराज, परमहंस ममत्कार महाराज. तुम्ही संत मायबापांच्या चेरी, गुरुवाऱ्यांच्या चेरी, बाबांनी माझी काही चूक झाली असेल तर माफ करा, झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबायचं. कंठी धरेला कृष्ण म्हणायचं बाबा, क्या ना म्हणा. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला Krishna
वो मंडळ्यानी वैदिक नारदे काला वाटोये कालिका निकाला ओ विठाल जय जय महाराज बोले नाय वैचारला महाराज बोले कामनी ज्ञानेश्वराला नापाया झाले समाधान तुमचे झाली समाधान तुमचे आता उठावे मना हित नाही नारायणा आता उठावे मना हित नाही नारायणा चंद्रपाणी जय